नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे। या पावन भूमीत अनेक पंथ आणि संप्रदाय उगल पावले, ज्यांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून ज्ञानाचा मार्ग दाखवला। यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा, प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण पंथ म्हणजे महानुभाव पंथ। पण हा महानुभाव पंथ म्हणजे नेमके काय, त्याची स्थापना कोणी केली आणि या पंथाची मुख्य शिकवण काय आहे, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। महानुभाव पंथाची स्थापना 13व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रात केली। चक्रधर स्वामी हे या पंथाचे मुख्य प्रवर्तक मानले जातात। हा पंथ प्रामुख्याने कृष्ण भक्तीवर आधारित आहे। महानुभाव पंथात 5 प्रमुख अवतार मानले जातात, ज्यांना पंचकृष्ण म्हटले जाते। यामध्ये श्री गोविंद प्रभू, श्री चक्रधर स्वामी, श्री कृष्ण चक्रवर्ती, श्री दत्तात्रेय प्रभू आणि श्री द्वारकाधीश म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांचा समावेश होतो। या अवतारांची भक्ती आणि उपासना करणे हे या पंथाचे मुख्य उद्दिष्ट आहे। त्या काळातील समाज व्यवस्थेचा विचार करता चक्रधर स्वामींनी अत्यंत क्रांतिकारी आणि पुरोगामी विचार मांडले। त्यांनी जातीभेद पूर्णपणे नाकारला, स्त्री पुरुष समानता मानली आणि समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या पंथात बरोबरीचे स्थान दिले। या पंथात अहिंसेला परमधर्म मानले गेले आहे। प्राणीमात्रांवर दया करणे आणि कडक शाकाहार पाळणे हा या पंथाचा मुख्य नियम आहे। तसेच मोक्षप्राप्तीसाठी संन्यास आणि वैराग्याला यात विशेष महत्त्व दिले गेले आहे। मित्रांनो, तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल की मराठी भाषेला समृद्ध करण्यात आणि मराठीतील पहिले ग्रंथ लिहिण्यात महानुभाव पंथाचा वाटा अमूल्य आहे। श्री चक्रधर स्वामींच्या आठवणी आणि त्यांच्या लीळांचा संग्रह म्हणजेच लीळा चरित्र हा मराठी भाषेतील पहिला चरित्र ग्रंथ याच पंथात महिंभट यांनी लिहिला। एवढेच नाही तर मराठीतील पहिली कवयित्री महदंबा या सुद्धा याच पंथातील होत्या, ज्यांनी मराठीत प्रसिद्ध धवळे रचले। थोडक्यात सांगायचे तर महानुभाव पंथ म्हणजे केवळ एक संप्रदाय नसून तो भक्ती, ज्ञान, वैराग्य, अहिंसा आणि समतेचा संदेश देणारा एक महान मार्ग आहे, ज्याने मराठी भाषेला आणि संस्कृतीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। तुम्हाला महानुभाव पंथाबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्री कृष्ण।